बेनके साहेब, आज तुम्ही डिंगोरमध्ये आलात, अंकुश शेडेंच्या ऑफिसमध्ये आलात, तुम्ही मध्ये बसलात. एका बाजूला तुषार भाऊ आहेत, एका बाजूला अंकुश शेट आहेत, इथं सुरेश भाऊ आहे, बबन दादा आहेत. काय फिलिंग होतोय, काय भावना, काय जुन्या आठवणी? याचे जुन्या नव्या असं काही नाही. आता आधीपासून एकत्रच आहे ना. पुढं आता काय ते राजकीय स्थित्यंतरी झाले असले तरी पुढं समाजकारणात, राजकारणात बेनके साहेबांची, पवार साहेबांची, दादांची, वळसे पाटलांची जी काय आम्हाला शिकवण आहे, शेवटी पक्षाचं जरी काय झालं असेल तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित राहणार आहोत ना. एकत्रित पुढं कसं कसं काय काय होईल ते बघताय. तुम्ही निवडणुकीपूर्वी म्हणायचे की दोन्ही पवारांना एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न कायम असेल. आता इलेक्शनमध्ये जे झालं ते झालं, प्रयत्न थांबले का यापुढे प्रयत्न सुरू राहणार आहेत? आता त्याच्यावर भाष्य करण्यासाठी खरंच मी छोटा माणूस आहे. त्याच्यासाठी मी काय मला प्रयत्न करायचे ते मी केले. नंतर माझ्या लक्षात आलं की माझी जेवढी उंची नाही म्हणून त्याच्यावर न बोललेलं बरं. शेवटी ते दोन्ही आदरणीय नेते आणि ते खूप मोठ्या लेवलचे आहेत आणि म्हणून आम्हाला वाटतं की एकत्र यावे, ही आमची भावना आहे. शेवटी जय आणि पराभवापेक्षा हे जे काही घडले त्याचं आम्हाला जास्त दुःख आणि वाईट वाटतं. तालुक्यातले सगळे सहकारी एकत्र घेऊन पुढे जाण्याचा काही विचार? जरी विचार असला काय आणि नसला काय तरी आम्ही सगळे एकत्र होणार आणि एकत्र पुढे जाणार.